वसमत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। वसमत ते औंढा रोड येथील उषा हॉटेलमध्ये ही सभा पार पडली। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यातील जागा कायदेशीर लढाई लढून परत मिळवल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय। केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय कार्यशाळेत काही स्थानिक लोकप्रतिनिधी केंद्राच्या विकास कामांना विरोध करत असल्याचा आरोप केला। या सभेला केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश तसेच केंद्राचे संचालक मंडळ, विविध विभागांचे अधिकारी आणि नांदेड हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला। यामध्ये सदाशिवराव पुंड, संभाजी सिद्धेवार, लक्ष्मी नारायण मुरक्या, शिवाजी काकडे, रितेश जुजाराव, मणमत सिद्धेवार, श्रीमती सुनंदा पौळ, श्रीमती प्रतीक्षा पतंगे यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र कदम, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, सनदी लेखापाल लाभशेटवार, महावितरण अधीक्षक अभियंता निधी गौतम, डॉक्टर अनिल वाळंबे, तंत्र अधिकारी रमेश देशमुख, लेखाधिकारी बळवंत सोलेवाड, कृषी अधिकारी शिवाजी राजेवाड, कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे आदी उपस्थित होते। हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। शेतकरी येतात, शेतकऱ्यांच्या अडचणी या निमित्तानं सांगतात आणि शेतकऱ्यांना व्यापारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा एक्सपोर्टच्या संदर्भात असेल, लागवडीच्या संदर्भात याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते। विविध सत्र मार्गदर्शन आयोजित केलं जातं। ही तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा वसमत येथे होत आहे। माझ्याकडं लेखी यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, माझ्याकडे योग्य वेळेस मी त्याच्या पुढं आणणार आहे। केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, पाठीमागे असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही। त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम होतंय ते होऊ दिलं पाहिजे। अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे। चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, मला काही राजकारण करायचं नाही, परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे। आपण बघताय की सभागृहामध्ये 45 मिनिट या संदर्भामध्ये लक्षवेधी चाललेली आहे। मागच्या 8 महिन्यापासून ही जी फाईल आहे अजितदादा पवार यांच्याकडे अडकून पडलेली आहे, ते निधी देत नाहीये। जाहीरपणे सभागृहातही बोललेला आहे। तेव्हा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे। गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते, व्यापाऱ्यांना दुकानं विकायचे होते, ते करू शकले नाही। 10 वर्ष त्यांच्याकडं मार्केट कमिटीकडं जागा गेल्या 12 वर्षापासून होती। 10 कोटी शासनाने दिलेले होते। आपण बघताय की 40-40, 50-50 कोटी झाडं वाढलेली होती, साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्तभंग झाली, शासनाने जागा परत घेतली। परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली, तेव्हापासून त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही ही भावना आहे। आणि एवढं मोठं काम होत असताना मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं, जागोजागी तक्रारी करणं। तर अजित पवारांनी गेल्या 8-9 महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फाईली अडवून ठेवलेल्या आहेत, तिथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत, पत्र आपल्याला देण्यात येईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।